माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ लुसलुशीत असे रव्याचे अप्पे. चवीला इतके जबरदस्त हे तयार होतात ना, अशाही मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत, तर संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी म्हणा, कुणी घरी पाहुणे आले असतील किंवा अगदी आपल्याला सुद्धा सकाळच्या नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. आणि झटपट हे अप्पे तयार होतात, जराही वेळ लागत नाही. तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात आपण. इथे मी 1 वाटी जाडा रवा घेतलाय, जो आपला रोजचा रवा आपण शिरा किंवा उपम्याला वापरतो, तो रवा इथे घेतलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये 2 चमचे ताजं दही वापरायचं आहे. फार जुनं दही असेल तर ते शक्यतो घेऊ नका. पोहे खाण्याचा चमचा आहे, त्याने 2 चमचे दही घेतलेलं आहे. आता ज्या वाटीने रवा मोजून घेतला, त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलंय. अर्धी वाटी आधी पाणी घालून घेतलंय. मिक्स करून घेऊयात मिश्रण. आता इथे रव्याच्या क्वालिटीवर पाण्याचं प्रमाण ठरणार आहे. तर इथे आता पूर्ण 1 वाटी पाणी घालते. रवा जर का खूप जुना असेल तर जास्त पाणी शोषून घेतो. पण इथे आता मी 1 वाटीच पाणी घातलेलं आहे. मिक्स करून घेतलंय सगळं मिश्रण. आता यावर झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी साईडला ठेवूयात हे मिश्रण. तोवर आपण आपली चॉपिंगची तयारी करून घेऊया. तर इथे आता मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, 1 इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्यांचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. 10 मिनिटं झालेली आहेत. रवा छान फुलून निघालाय. पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे इथे आपलं. आता यामध्ये जराही पाणी आपण ऍड करणार नाहीये. तर मिक्स करून घेते आणि आता बाकीचं साहित्य घालून घेऊया. कांदा मी असा थोडासा जाडसर चॉप करून घेतलेला आहे. त्याचबरोबर कढीपत्ता देखील आपल्याला चॉप करूनच घ्यायचा आहे, बारीक चिरून घ्यायचा आहे. मिरच्या इथे चिरून घेतल्यात. आलं जे आहे ते किसून घालायचं आहे किंवा तुम्ही अगदी फाईनली चॉप करू शकत असाल तर तसं चॉप करून घ्यायचं. शक्यतो किसूनच घाला आलं यामध्ये. त्याचबरोबर भरपूर सारी कोथिंबीर इथे घालायची आपल्याला. कोथिंबीर मात्र आवर्जून घाला आणि जास्त प्रमाणात घाला. खूप छान चव येते आपल्या अप्प्यांना याने. मिक्स करून घेऊयात सगळं साहित्य. तर इथे छान असं एकजीव झालं पाहिजे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चवीनुसार आता इथे मी मीठ घालून घेते. तर साधारण 1 चमचा इतकं मीठ घातलंय. तुम्ही जर का नवशिके असाल तर थोडं थोडं मीठ घालून आधी चाखून बघा, नाहीतर खार झाले तर अप्पे आपले खाताना तितकी मजा येणार नाही. तर इथे आता मी मीठ देखील घालून घेतलंय. परफेक्ट इथे मिठाचं प्रमाण देखील झालेलं आहे. आता यामध्ये आपण इनो घालणार आहोत, पण त्याआधी आपण आपलं अप्पे पात्र जे आहे ते तयार करून घेऊयात. इथे मी ऑलरेडी तापवून घेतलेलं, यामध्ये थोडं थोडं तेल घालून ग्रीस करून घेते मी अप्पे पात्र आपलं. आणि लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे अप्पे शिजवून घ्यायचे. आता यामध्ये इनोचं पॅकेट आहे ते घालतेय मी. त्यावर थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे छान सोडा किंवा इनो ऍक्टिव्हेट होतो. तुमच्याकडे इनोचं पॅकेट नसेल तर याऐवजी तुम्ही अर्धा चमचा आपला खाण्याचा सोडा असतो तो देखील घालू शकता. व्यवस्थित बॅटर मिक्स करून घेऊया. साधारण 1 ते 1.5 मिनिटांसाठी छान बॅटर मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच हे तयार बॅटर आपण आपल्या अप्पे पात्रामध्ये घालून घेऊया. तर इथे पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना, तो 1 चमचा इतकंच बॅटर यामध्ये घालायचं आहे. फार घातलं तर अगदी फुलून ते वर येतात आणि नंतर पलटणं आपल्याला कठीण जातं. तर इथे छान असे अप्पे 1 चमचा इथे मी मिश्रण जे आहे, बॅटर आहे ते घालून घेतलंय. झाकण ठेवायचं. 4 ते 5 मिनिटांसाठी लो टू मिडियम फ्लेमवर हे छान असे वाफवून घ्यायचे. आणि मग इथे 5 मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे आणि पलटवून घ्यायचं. आणि काय खरपूस रंग आलाय बघा, किती भारी दिसतात आपले अप्पे इथे. सगळे अप्पे मी पलटवून घेते आणि छान असा रंग आलेला आहे इथे अप्प्यांना आपल्या. आणि आता दुसरी बाजू फक्त 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून आपण इथे वाफवून घेणार आहोत. ते ऑलरेडी शिजले गेलेले आहेत अगदी आतपर्यंत. दुसऱ्या बाजूंनी फक्त 2 मिनिट आपण झाकण ठेवून इथे हे शिजवून घेणार आहोत. आणि इतके छान लागतात ना हे अप्पे, मुलं देखील अगदी आवडीने खातात. आता हे झालेले आहेत अप्पे आपले. अगदी 6 ते 7 मिनिटात इथे अप्पे आपले तयार होतात. काढून घेते सगळे अप्पे. अशाच प्रकारे इथे दुसरी बॅच देखील मी करून घेणार आहे आणि किती छान दिसत आहेत बघा. सर्व करून दाखवते एका डिश मध्ये. आणि जबरदस्त रंग आलाय, दिसायला छान दिसत आहेत, चवीलाही तितकेच अप्रतिम झालेले आहेत. तुम्हाला एक इथे मी तोडून देखील दाखवते. आणि अगदी आतपर्यंत छान असा शिजला गेलाय. अगदी मऊ लुसलुशीत असा अप्पे आपले तयार झालेले आहेत. ही साधीशी चटणी, अगदी कोथिंबीर, पुदिना आणि मिरचीची चटणी आहे. त्या चटणी बरोबर अप्रतिम असे हे अप्पे लागतात. लहान मुलांना तुम्ही सॉस बरोबर देखील खाऊ घालू शकता.
रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक आणि शेअर जरूर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.